वेलकम बॅक टू द माय चॅनल। सगळा सूर्य माझ्या डोळ्यावर जमते काय विषय नाही। तर आज दिवस आहे 5वा, ठीक आहे। मॉर्निंग वॉकला आलोय। आज 4 किलोमीटरचं टार्गेट आहे। 4 किलोमीटर चालायचं, नंतर मग वर्कआउट करायचं काहीतरी, ठीक आहे थोडं। तर काय आता तर फक्त चालतोय, कारण मी गावाकडे जेव्हा लोंपाट खेळत होतो ना सुरपाट्या, तर त्या टायमाला आहे ना माझा हा जो उजवा पाय आहे ना, ही टाच आहे ना अजून दुखते माझी। टाच आहे ना अजून दुखते माझी, तर त्यासाठी नीट व्यवस्थित चालता येत नाही, टाचावर जास्त बाहेर द्यायला येत नाही। तर त्यासाठी मी अजून वॉक करतोय, चालतोय। तर टाच जर व्यवस्थित झाली, अजून बघेल 2-3 दिवस। जर नाही व्यवस्थित झाली तर बघू त्याला काहीतरी हॉस्पिटलला जाऊन त्याच्यावर एक्सरे वगैरे बघू, काय विषय, क्रॅक वगैरे गेलाय का। कारण एवढं पण नाही जास्त दुखत, नॉर्मल पेनिंग करते, पण टाच जास्त भार पडू देत नाही टाचावरती, ठीक आहे। तर झाली व्यवस्थित तर मग रनिंग करायला। आणि गाईज मी आज वॉकला आलोय, ह्या मल्लापूर ते बोडुप्पलचा रोड आहे, त्या साईडला मॉर्निंग वॉकला आलोय। इकडे पण पहिला रस्ता चांगला नव्हता, आता व्यवस्थित झाला रस्ता। इकडे रनिंग करायला पण एकदम व्यवस्थित आहे आणि स्ट्रेट आहे पुढं, म्हणजे स्ट्रेट म्हणजे असं वळणं वगैरे नाही ती, किंवा जास्त क्राउडेड वगैरे नाही आहे, किंवा जास्त असं ट्रॅफिक वगैरे नसतं, बऱ्यापैकी आहे नॉर्मल। तर असा काहीतरी रोड आहे गाईज, तसं ट्रॅफिक आहे बऱ्यापैकी, पण जसं सिटीमध्ये जसं असतं ना तसं नाही आहे नॉर्मल। मी ब्लॉग एक्सरसाइज करत होतो ना, त्यावेळेस त्याच्या अगोदर मला 20% चार्जिंग राहिली होती, म्हणून काय म्हणते त्याला 20% बॅटरी राहिली आहे, म्हणून पहिला मेसेज आलता की 20% राहिले मोबाईल चार्जिंगला, म्हणून मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, म्हटलं चालेल। नंतर मोबाईल अचानक वर्कआउट करताना स्विच ऑफ झाल्यानंतर काय ब्लॉगच बनवला नाही, म्हणून तर दिवसभर बनवलं नाही। कालचा ब्लॉग टाकेन असं झालं ना। आता 20% बॅटरी, तर मेसेज आला मला। ओके, तर काही 3 किलोमीटर चाललोय, 1.5 किलोमीटर सरळ स्ट्रेट चालत गेलतो, आणि नंतर पुढे ट्रॅफिक वगैरे लागलं तर रिटर्न फिरून आलो माघारी। आता करणार तिथं थोडंफार पुशअप्स एक मारणार आहे, आणि थोडस तो एक्सरसाइज लेटर। व्हिडिओ अपलोड करायला चालू आहे, कालचा का परवाचा काय तर माहित नाही, परवा 29 तारखेचा परवा दिवसाचा व्हिडिओ अपलोड करायला चालू आहे। आणि माझी बाईक आहे ना, मी आल्यापासून धुतलेली नाहीये त्यासाठी। तर काय मी माझी बाईक आहे ना धुतलेली, माझी बाईक आणि मी धुतलेली नाहीये, त्यासाठी मला बाईक धुवायची आहे। तरी मी आता बाईक धुवायला जाणार आहे। ओके, तर काय गाडी धुवायला आली होती, जेव्हा मी रविवारी आलोय ना तेव्हापासून गाडी धुतलेली नाही, त्याला एवढा धुवू झाला हे पूर्ण, आणि याला पुसलेलं पण नाही, तसं दिसतंय एवढे घाण झालेले। काय विषय ना, धुवू आपण, उद्या जायचं फिरायला कुठेतरी। तर काय उद्या फिरायला जाणार आहे, काय विषय नाही, कुठं जाणारे फिक्स नाही, पण जाणारे फिक्स नाही। बघू ठरवू, आज संध्याकाळी वगैरे ठरवू, नाही उद्या सकाळी ठरवू, कारण मला 2 दिवस सुट्टे आहे, शनिवार पण सुट्टे आहे, रविवारी पण सुट्टे आहे। हा जो शनिवार आहे ना तो वर्किंग नाही आहे, त्यामुळे निघायचं। काय गाडी धुतले, पण त्याने नाही धुतलेली गाडी, दिसतंय काय
आणि आतून पण मार्गात आतून पण व्यवस्थित ना तरी त्याला बोललो तुम्ही व्यवस्थित जाऊ म्हणून काय विषय नाही जाऊ द्या. 2 वेळा दुखते त्यांनी तरी पण व्यवस्थित नाही निघली म्हणलं गोष्ट चांगली दुखते तर पैसे माहिती देणार चालू कंपनीच्या पार्किंगमध्ये. ओके तर गाईज ड्युटी सुटली माझी 10 वाजले तर राईट 10 वाजले तर आणि आता झालं रूमवर. ओके दुपारी मी ना गाडी वगैरे धुतले उद्या मला फिरायला जायचंय. ओके लाईट बंद करतो पहिले. ओके तर दुपारी मला उद्या मला फिरायला जायचंय. ठीक आहे तर अशा हिशोबाने आता जाऊन लगेच झोपणार आहे. पाठ निघतो. लय लांब नाही तसं 200 किलोमीटर आहे बघायला गेलं तर लय लांब नाही आहे. तर 200 किलोमीटरच्या हिशोबाने लवकर हलतो 6, 5, 6 म्हणजे आता घरी गेले झोप लागली पाहिजे मला. लास्ट टाइमला माझा मित्र आहे ना आधी ते बोलला होता जायचं लवकर पण माझी झोपच झाली नव्हती. मी रात्री 2:30ला झोपलो होतो आणि त्याचा 5ला कॉल आला की मला त्याचा 5ला कॉल आला की जायचे म्हणून. तर म्हणलं भाई माझी काय झोप झाली नाही. आणि त्यावेळेस आहे ना काय एकच ड्रायव्हर होता आणि एकच सुट्टी होती म्हणजे एकच सुट्टी होती. सॅटर्डे माझा वर्किंग होता तेव्हा आणि नवीन माझी शिफ्ट चालू झाली त्यामुळे मला काय झोपेचं माझं रुटीन लागलेलं नव्हतं लवकर झोपून किंवा गेल्या झोपून. तर मी त्यावेळेस 2:30 वाजेपर्यंत जागलो होतो आणि त्याचा 5ला कॉल आला मला. तर बोलला की जायचंय. म्हणलं नाही बाय माझं झोप झालं नाही अजून. तरी त्यांनी 6:30ला अजून एकदा कॉल केला. तरी माझं असं डोकं दुखत होतं उठताना. त्याला म्हणलं रे भाई मी येत नाही तू जा. मला आपण दोघं जाणार होतो मी एकटा कसं जाऊ म्हणून तो पण गेला नाही. मग त्याला आज बोललो होतो जाऊ. ठीक आहे तर उद्या निघायचंय. पहाटे नसलं तर 6-7ला जर निघलं ना तर 10 वाजेपर्यंत पोहोचतो तिथं 200 किलोमीटर काही विषय नाही. ओके तर आता चाललो पार्किंगला. गाडी पार्किंगमध्ये लावलेले जायचं रूमवर आणि मम्मीला कॉल लावायचा. मम्मी पुण्यातून हल्लेले 7:30ला काहीतरी. ओके तर काही आहे ना 7:30ला हल्ली होती तर काहीतरी 12-1 वाजता म्हणली मी झोपलो होतो. मला ब्लॉग बनवायचा म्हणून मी उठलो माहिती आहे. ठीक आहे काही विषय नाही. आईला फोन केला होता. आई म्हणली कुठचं इंदापूर पाशी आहे. ओके इंदापूर पाशी बोलली तर अजून 1 तासभर लागेल पोचायला असा विषय आहे. तर ओके काही आजचा ब्लॉग इथेच थांबू. ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.